व्यासपीठ, राजसाहेब आणि आपण सगळे रसिक प्रेक्षक. काय असं माझाच कार्यक्रम मीच बोलणं मला जरा टेन्शन येते. आता मला प्रत्येक ते चार दिसायला लागले. हा विचार आम्ही आयुष्यात कधी केला नव्हता. आम्ही काय होतं प्रयोग सुरू केला म्हणजे मला केदारच्या बाबतीत मी एक सांगेन. ज्या नाटकाच्या तालमी चालू होत्या तेव्हा केदार शिंदे राजू नार्वेकरला बोलला होता की काउंटरवर फावडा घेऊन बस. तर मला टेन्शन आलं की असं नको बोललो, अजून नाटक यायचंय, तर तो बसवून जाणार आहे, मला काम करायचंय. पण त्याचा तो शब्द आजही बघतोय मी, काउंटरचा फावडा म्हणजे तुम्ही सगळे आहात. स्टेजवर सगळे मान्यवर बसले आहेत, ते खूप माझ्यासाठी महत्वाचे आहेत. जसं महेश सरांनी सांगितलं की का तर एकांकिकेतून प्रोफेशनल नाटकाला आणणारा व्यक्ती महेश मांजरेकर आहेत. ज्यांनी मोहन वाघांना सांगितलं की याचं नाटक होऊ शकतं आणि तिथून मला खऱ्या अर्थाने व्यावसायिक रंगभूमी मिळाली आणि खऱ्या अर्थाने तिथून राजसाहेब सारखे मित्र मला मिळाले. राजसाहेबांबद्दल कौतुक काय करू मी, अजून आपण सगळे ज्ञात आहात. पण त्या व्यक्तीने मला खूप आधार, खूप मदत केली प्रत्येक वेळेस. आणि प्रत्येक वेळेस आम्हा तिघांना, मला, केदार, अंकुशला प्रत्येक वेळेस नॉक केलंय, कानाला हात लावलाय, सांगितले की काय आहे काय नाही, जग काय आहे, जग बघा, बाकीच्या गोष्टी पहा, पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा म्हणणारा पण आशीर्वाद खूप मोलाचा असतो, मोठा असतो. आणि आज जेव्हा मी ह्याचे प्रयोग करतोय 4444, तर माझा हक बनतो की ह्या कार्यक्रमाला राजसाहेब हवेच, मला यायलाच हवेत त्यांनी. आणि ते आले. नंतर आहेत अजित पुरे. अजितदादा, जसे मी प्रयोग केले 4444, त्या अजितदादा देखील 4444 प्रयोग केलेत. कारण ज्यांनी नाटक पाहिलं असेल तर जो आवाज येतो ना, मदन सुखात मी, त्यांनी हे केलं ते केलं, ते आमचे अजितदादा आहेत. सतत इथपर्यंत ते माझ्या सोबत आहेत. आवाजाने का होईना पण माझ्या सोबत आहेत, म्हणून ते इथे असणं मला खूप महत्वाचं वाटतंय. बऱ्याच लोकांसाठी वेगवेगळ्या मूडची आहे, पण मला कधीच वाटलं नाही की ती व्यक्ती माझ्यासाठी त्या वेगळ्या मूडची आहे. ती माझ्यासाठी नेहमीच पाठीवर हात मारणारी व्यक्ती आहे. तर मला त्या आज व्यक्ती आले, मला तर खूप आनंद वाटतोय. कारण इकडे सुकन्या आहे. माझं काहीच नाव नसताना माझं लग्न होतं तेव्हा कोणाला बोलवून सुकन्या ताईला बोलवलं. ते एका झटक्यात आले होते. मला खूप बरं वाटलं की सुकन्या ताई माझ्या लग्नाला आले वगैरे. तिथून ज्या ज्या गोष्टी तिच्या आयुष्यात घडतात किंवा आम्ही काय, तर खूप मी खूप अप्रिशिएट करतो त्यांना. आणि जेव्हा मला कळलं की संजय दादा पण येतोय, तर मला आयुष्यात खूप बरं वाटतं की दादा तुम्ही आलात. आमचा अंकुश पण आहे. आणि सगळ्यात माझा खूप, ज्याला आम्ही नेहमीच एनर्जी म्हणतो, जो आहे आमचा सिद्धार्थ जाधव. ही लोक आहेत म्हणून मी आहे, आणि मी आहे म्हणून माझे प्रयोग होत आहेत. आणि प्रयोग होत आहेत त्याला कारण तुम्ही आहात. प्रत्येक वेळेस मी मुद्दाम आज एवढंच बोलू इच्छितो की प्रत्येक शोला वन्स मोर, शिट्ट्या, टाळ्या, इंटरेस्ट सगळं मिळतं. मला खूप कौतुक करता तुम्ही. तुमचं कौतुक नसतं तर हा आकडा मी गाठू शकलोच नसतो. तुमचं कौतुक आहे. मला कित्येक रिपीट ऑडियन्स भेटतात. आम्ही 60 वेळा पाहिलंय, 50 वेळा पाहिलंय. आमच्या पुण्यामधलं एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे निनाद. त्याने 256 वेळा पाहिलं नाटक. आणि तिकीट काढून बघायला मिळतात आपल्याला. चला असं काही नाही, तिकीट काढून त्याचंही नाव इथे घेणं गरजेचं आहे. तर प्रत्येक वेळेस तुम्ही माझं कौतुक करतात. माझा आजचा सोहळा हा माझ्या कौतुकाचा नाही, तर मला तुमचं कौतुक करायचं आहे. म्हणून आजचा दिवस आणि हा 4445 असंच आशीर्वाद राहू देत. मी माझे 2 शब्द इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी रसिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी आता भरत जाधवांना सांगितलं, सगळेजण सांगतात 10,000 पूर्ण झाले पाहिजेत, 10,000 पूर्ण झाले पाहिजेत. म्हणजे हे नाटक सोडून दुसरं आयुष्यात काही करू नको असं तर सांगत. बरेच गोष्टी करायच्यात त्याला.
आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी. शिल्पकार आमचे काय नाव भाऊ साठे 7-8 लोक होते व्यासपीठावरती. आणि हे मला सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे. सगळेजण चांगलं बोलत असतात. म्हणजे आत्ताच्या विषयाशी संबंध नाही. हे ह्यांच्यासाठी तुम्हाला म्हणून सांगितलं आत्ताचा काही संबंध नाही. पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून. ज्यांना पहिल्यांदा बोलवतात भाषणासाठी, आज आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथे आलेले आहात. पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील. त्यांचं संपलं. आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होते, पण त्यांच्या आधी हे बोलतील. आजच्या एकूणच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहेत बरं का. आणि ते तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल. पण त्याच्या अगोदर हे बोलतील. असं बोलून 8 लोक बोलली हो. पण ते काय वाईट बोलत नव्हते, चांगलं बोलत होते. पण मला दुसरीकडे माझ्या घरी ओपीडी सुरू होती माझी. खूप लोक आले होते. त्यांचं काय करू कळेना. 2 वाजता कार्यक्रम संपला. मला त्या वेळेला भरतच आठवलं. 2 वाजले होते. अण्णा जेवायला द्या, अण्णा जेवायला द्या. पावणे 12 वाजता पोहोचलो होतो मी. 2 वाजले तिकडे. आज 4444 प्रयोग भरत करतोय. बघायचं या सगळ्या लोकांनी सांगितलं. पण मी माझं पण भाग्य समजतो की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये, ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कुठे दिसलं नाही. तर हे काही तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी बोललेलं नाही. मी संध्याकाळी मी आणि अजित बोरेवर देखील हेच म्हणत होतो. हे सई रे सई नाटक मी अनेकदा बघितले. केदार शिंदे म्हणाले 5 वेळा बघितले. मी जास्त वेळा पाहिले. कारण त्याच्यामधलं भरतचं जे काम आहे, त्याची जी एनर्जी आहे, ह्याच्या अगोदर मला असं वाटतं अनेक लोकांचे काही 5000 प्रयोग वगैरे झाले असतील ना, बरोबर ना. मला असं वाटतं तो मी नव्हेच वगैरे, वस्तरण वगैरे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे, तो मी नव्हेच असेल, वस्तरण असेल, उत्तम नाटकं, उत्तम काम केलं सगळ्यांनी. पण त्यावेळेला ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हते, त्यावेळेला इंटरनेट नव्हतं, त्यावेळेला मोबाईल नव्हते, त्यावेळेला काही नव्हतं, मनोरंजनाची साधनं नव्हती. त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं साधन हे एकतर नाटक किंवा चित्रपट हेच होतं. आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल झालं ही सोपी गोष्ट नाहीये. त्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्याकडे आपोआप घरी चालत आलेल्या आहेत, त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जाधवचं नाटक बघायला येणं हे मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्त मोठी कमाई आहे. फावड्याने आतमध्ये काय काय आलं मला कल्पना नाही, पण त्याचा माज कधी येऊ दिला नाही. इतक्या प्रयोगानंतर देखील ज्यावेळेला नाटक संपतं आणि ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे, कधी तुम्ही कधीही बघा. आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मला असं वाटतं तुम्ही सगळेजण या, बरं तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल. पण एक विलक्षण कलाकृती आज केदार शिंदे यांनी रंगमंचावरती एक 22 वर्षापूर्वी आणली 15 ऑगस्टला. मला 15 ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो की जो 15 ऑगस्टला आला होता, आणि त्याच्यानंतरचा 15 ऑगस्टला आलेला सई रे सई हा मला असं वाटतं मराठीतलाच शोले आहे. भरतच्या आई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं त्याचं की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत नाही.
आज भरत आहे, केदार आहे, अंकुश आहे, या त्रिकुटाला किंवा त्रिशूळाला मी सर्व त्यांच्या कला विश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक, अद्भुत नाटक जे निर्माण केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो. मला असं दोघांचा सत्कार स्वीकारावा. घरी थोडं रिवाइंड झालं होतं मला आयुष्य. मला आजचा दिवस आठवला 2002 सालचा, जेव्हा माझ्या झेनमध्ये बसून मी आणि भरत पवईवरून शिवाजी मंदिरच्या दिशेने निघालो आणि मला भरतने विचारलं, काय होईल रे? आता आपण आपले सगळे प्रयत्न केले आहेत, फक्त एक भरत लक्षात ठेवून आपल्या बापाने स्टेज बांधले असा विचार करायचा आणि आता प्रयोग करायचा. मला असं वाटतं की नुसतंच बापानी, ह्याच्या बापाच्या बापानी पण ही स्टेज बांधले असा प्रयोग करतो. सही रे सही माझ्या अत्यंत जवळचं नाटक अशासाठी की त्या नाटकाने खऱ्या अर्थाने एक व्यावसायिक यश बघितलं. त्याच्या अगोदर अत्यंत वेगवेगळी नाटकं केली मी, खऱ्या आयुष्यात नाही, रंगभूमीवर. श्रीमंत दामोदर पंत, तू तू मी, आमच्यासारखे आम्हीच. तरीही व्यावसायिक यश ज्याला म्हणतात ते अगदी पहिल्या प्रयोगापासून जे बघितलं ते सही रे सहीने बघितलं. मी नेहमी म्हणतो की मी जर आई असेल या नाटकाची आणि जर भरत बाप असेल तर या नाटकाची मावशी अंकुश चौधरी आहे. आजच मी इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली आणि त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने जाणवलं की आमच्या तिघांच्या मैत्रीची जी खात्री आहे ती खात्री म्हणजे सही आहे. आणि जोपर्यंत रंगभूमी असेल तोपर्यंत ही सही पुसणार नाही कोणी. भरतनी या नाटकाने भरतला खूप काही दिलं. भरत आणि भरत जाधव हे नाव एस्टॅब्लिश करण्यासाठीच हे नाटक लिहिलं गेलं होतं, दिग्दर्शित केलं होतं. पण या नाटकाने भरतला खूप काही दिलं. पण खऱ्या अर्थाने आज मला इथे उभं राहून नक्कीच मला सांगावं असं वाटतं की या नाटकाला पण भरतने खूप काही दिलं. 22 वर्ष हे नाटक सुरू आहे. 22 वर्ष संपली आहे तर 23वं वर्ष सुरू झालंय. 4444 प्रयोग म्हणजे जवळजवळ 6 लाख तास या साहेबांनी या नाटकासाठी दिलेले. लेखक म्हणून मला यश कशात वाटतं माहिती ना, आजही प्रयोग 2 तास 20 मिनिटच होतो. मला नेहमी असं वाटतं की आम्ही ना लेखक असतो किंवा दिग्दर्शक असतो, समोरच्या माणसाच्या जी काही एक मेजरमेंट घेतो त्याप्रमाणे शर्ट आम्ही शिवत असतो. शर्ट मी 22 वर्षापूर्वी शिवला होता, तो अजिबात जुना न होता तशाच्या तसा अजून घालून हा फिरतो माणूस. आजही एखादी ऍडिशन घ्यायची असेल तर आदल्या रात्री मला फोन येतो, केदार मला हे सुचलंय, मी घेऊ का? तर मी म्हटलं तर 22 वर्षानंतर पण एवढा डिसिप्लिन माणूस कसा असू शकतो ना रंगभूमीवर. पण भरत तसा आहे. राजसाहेब याला ना घरची फॅनचं बटन कुठलं, लाईटचं बटन कुठलं हे माहित नसलं, पण आत्ता याच्या ना डोळ्याला पट्टी बांधा आणि आत सोडा, तो बरोबर सगळं चालेल. इतकं डीएनए मध्ये त्याच्या नाटक आता बसले. नमस्कार. फार काही बोलत नाही कारण मला वाटतं तुम्ही नाटक बघायला इथे आलेला आहात. पण 31 वर्षापूर्वी भरतला पाहिलेला रवींद्र नाट्य मंदिरमध्ये एकांकिका होती ऑल द बेस्ट, आणि INTची स्पर्धा होती आणि मी पाहायला गेलो आणि ती एकांकिका संपली आणि मी जवळजवळ लोकांच्या डोक्यावरनं उडी मारून मी बॅकस्टेजला गेलो आणि म्हटलं लिहिलं कोणी आहे? तर मग देवेंद्र पेम नावाचा आता खूप मोठा डिरेक्टर आहे, तो डिरेक्टर म्हणून मी लिहिलंय.
म्हटलं हे आपल्याला फुल लेंथ करायचं. तो म्हणाले एकांकिका आहे. म्हटलं मला माहिती आहे मी एकांकिका आहे, पण रेस्ट इज हिस्ट्री. पण त्यावेळेला मला अजूनही आठवतं की भरतला मी त्यावेळेला पाहिलेला आणि म्हटलेलं की भरत, अंकुश आणि विकास कदम आणि दीपा आणि झालं. पण त्यावेळेला मला अजूनही आठवतं मी म्हटलेलं आपण हे नाटक करूया. तर देवेंद्र म्हणाला कोणाला घ्यायचं. म्हटलं हीच लोक. तो म्हणाला आपण स्टार्स घेऊ. म्हटलं रे हेच स्टार्स आहेत. आणि तो जो कॉन्फिडन्स होता मला भरतमध्ये तो आज इथे दिसतोय की आय वॉज राईट त्यावेळेला. एकच सांगायचंय की एवढं सक्सेस म्हणजे आज केदारचं पण खूप अभिनंदन. 4,444 प्रयोग आणि एकाच नटाने केले म्हणजे इनक्रेडिबल आहे. आणि इतकं करूनही आज इतकं सक्सेस घेऊनही आज भरत तितकाच हंबल आहे, तितकाच साधा आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि भरत मला वाटतं हे नाटक 10,000 प्रयोग तर नक्कीच होतील. आणि आज मी या 4,444 प्रयोगाचा साक्षी आहे याचा मला खूप आनंद वाटतो.